नारळी पौर्णिमा स्पेशल आजची आपली रेसिपी आहे। पाहिलेत ना मंडळी, दिसायला काय रसरशीत हे गुलाबजाम दिसत आहेत आणि खायलासुद्धा तेवढेच हे टेस्टी असे लागतात बरं का। बाहेरून विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी असं काहीतरी बनवलं ना तर आपल्यालासुद्धा खूप छान असं वाटतं। नारळी पौर्णिमा स्पेशल किंवा रक्षाबंधन स्पेशल अशा पद्धतीने तुम्ही नारळाचे हे गुलाबजाम नक्कीच बनवू शकता। आणि हो, याच्या अगोदरसुद्धा मी रक्षाबंधन स्पेशल किंवा नारळी पौर्णिमा स्पेशल अशा पद्धतीची मिठाई याचा व्हिडिओसुद्धा अपलोड केलेला आहे आणि त्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तो सुद्धा नक्की पहा। नमस्कार मंडळी, रोहिणीज रेसिपी चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत। तर गुलाबजाम बनवण्यासाठी अर्थातच आपल्याला अगोदर पाक लागणार आहे। त्याच्यासाठी आपल्याला इथे पाक बनवून घ्यायचा आहे। याच्यासाठी इथे मी एक पातेलं गरम करायला ठेवलं, त्याच्यामध्ये 2 वाटी पाणी घालून घेतलेलं आहे आणि 1 वाटी अशी साखर घालून घेतलेली आहे। आता हा पाक आपल्याला छान शिजवून घ्यायचा आहे। सोबतच याच्यामध्ये मी 2 चमचे विलायची पावडरसुद्धा घालून घेणार आहे। याच्यामुळे ना आपल्या पाकाला चव छान येईल आणि हा पाक आपल्याला साधारण 10 मिनिटं छान शिजवून घ्यायचा आहे। साखर अगोदर वितळायला लागते आणि नंतर पाक छान आपला शिजायला लागतो। तर थोडासा चिकट असा हा पाक व्हायला हवा, म्हणजे आपला पाक छान शिजतो आणि हे गुलाबजाम टिकायला पण मदत होते आणि चवीलासुद्धा तो छान असा लागतो। तर तुम्ही ते पाहू शकता, मी याला छान 10 मिनिटं शिजवून घेतलेला आहे आणि अशा पद्धतीने आपला हा पाक बनवून तयार झालेला आहे। आता आपण गुलाबजाम कसे बनवायचे ते पाहूया। त्याच्यासाठी काय केलं, मी एक कढई गरम करायला ठेवली, त्याच्यामध्ये 1 चमचाभर तूप घालून घेतलेलं आहे आणि अर्धी वाटी असा रवा घेतलेला आहे। रवा तुम्ही मोठा किंवा बारीक कोणताही घेऊ शकता। मंद आचेवरती हा रवा आपल्याला छान असा भाजून घ्यायचा आहे आणि रवा छान भाजला गेला की याच्यामध्ये आपल्याला डेसिकेटेड कोकोनट घालायचं आहे। तर इथे तुम्ही ओल्या नारळाचा खीससुद्धा घालू शकता, परंतु त्याला भाजायला थोडा वेळ लागेल, त्याच्यामुळे इथे मी डेसिकेटेड कोकोनट घेतलेलं आहे। 1 वाटी असं घेतलं आणि त्याला थोडंसं मिक्सरमध्ये फिरवून घेतलेलं आहे, म्हणजे ते एकदम बारीक असं रवाळ टेक्स्चर त्याचं बनवून तयार होईल आणि आपले गुलाबजाम एकदम आतून रसरशीत असे सुद्धा बनवून तयार होतील। तर हे डेसिकेटेड कोकोनट आणि हा रवा छान असा आपल्याला भाजून घ्यायचा आहे। साधारण 4 मिनिटं मला लागली याला भाजण्यासाठी। गॅसची फ्लेम आपल्याला इथे एकदम लो ठेवायची आहे आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये 1 वाटी असं दूध घालून घ्यायचं आहे। दूध घातल्यामुळे ना याला थोडी चव आणखीनच छान येते, म्हणजे आपण जसे खव्याचे गुलाबजाम बनवतो ना तसं याला पण छान चव येते। तर नंतर याच्यामध्ये पाववाटी अशी मी मिल्क पावडर घेतलेली आहे आणि तीसुद्धा याच्यामध्ये घालून घेतलेली आहे। मिल्क पावडर नक्की घाला, त्याच्यामुळे आणखीनच चव छान येईल। आणि हे मिश्रण आता आपल्याला साधारण 7 ते 8 मिनिटं छान हलवून घ्यायचं आहे। याला सतत हलवायचं आहे, जेणेकरून ते खाली चिकटणार नाही किंवा करपणार नाही आणि एकदम याला घट्टसर असं आपल्याला बनवून घ्यायचं आहे। तर वेगळं काहीतरी म्हणून तुम्ही अशी रेसिपी नक्कीच बनवू शकता। इथे पाहू शकता मी 7 ते 8 मिनिटं छान याला व्यवस्थित परतून घेतलेलं आहे आणि हे एकदम घट्टसर असं बनवून तयार झालेलं आहे। मिल्क पावडर घातल्यामुळे याला चव छान येते। तर इथे आपलं मिश्रण हे बनवून तयार झालेलं आहे। याला एका ताटामध्ये आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि काढून घेतल्यानंतर याला आपल्याला छान असं चुरून चुरून घ्यायचं आहे। गरम आहे तोपर्यंत याला तुम्ही करून घेऊ शकता। एक सपाट आकाराची वाटी घ्यायची आणि त्याच्याने याला आपल्याला छान चुरून घ्यायचं आहे। चवीनुसार मी याच्यामध्ये थोडंसं मीठसुद्धा घालून घेतलं। आपण कोणताही गोडाचा पदार्थ बनवत असताना थोडंसं मीठ घातलं ना तर त्याची चव आणखीनच छान येते। तरी ते सोडासुद्धा आपण वापरलेला नाही, तरीसुद्धा गुलाबजाम एकदम रसरशीत असे बनवून तयार होतात आणि तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत आहात त्याचप्रमाणे वाटीने याला मी छान चुरून घेतलेलं आहे। असं घेतल्यामुळे काय होतं, गुलाबजाम जेव्हा आपण बनवून घेऊ ना ते एकसारखे बनवून तयार होतात। तर हे मिश्रण थोडंसं गरम आहे, त्याच्यामुळे मी याला वाटीच्या मदतीने केलं आणि नंतर थोडंसं थंड झालं की याला हाताने छान आपल्याला चुरून किंवा मळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला याचे छान असे गुलाबजाम बनवून घ्यायचे आहेत। आणि डेसिकेटेड कोकोनट घातल्यामुळे ना याला आपल्याला तळण्यासाठी तेलसुद्धा अतिशय कमी प्रमाणातच लागते। तरी ते अर्धी वाटी रवा आणि 1 वाटी डेसिकेटेड कोकोनट ह्या प्रमाणात गुलाबजाम बनवून दाखवलेले आहेत। तुम्हाला प्रमाण घ्यायचं म्हटलं याच्यापेक्षा जास्त घ्यायचं असेल तर तुम्ही 1 वाटी रवा आणि 2 वाटी डेसिकेटेड कोकोनट आणि अर्धी वाटी इथे मिल्क पावडर घेऊ शकता। तसेच 2 वाटी तुम्हाला दूध लागेल। ज्या प्रमाणात तुम्हाला बनवायचे आहे ना त्या प्रमाणात अशा पद्धतीने प्रमाण तुम्हाला घ्यायचे आहे।
एक गुलाबजाम इथे तुम्हाला मी बनवून दाखवला, तुम्ही पाहू शकता एकदम छान गोल गरगरीत असा बनवून तयार झालेला आहे। आता इथे तुम्हाला आकार ज्या पद्धतीने बनवायचा ना त्या पद्धतीने बनवू शकता। मी थोडा मोठा आकार ठेवलेला आहे आणि साधारण इथे आपले 14 असे गुलाबजाम हे बनवून तयार झालेले आहेत। आता हे सर्व आपल्याला छान तळून घ्यायचे आहेत। तर हे बनवत असतानाच इकडे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं, त्याच्यामध्ये थोडंसं टाकून पाहिलं हे गुलाबजामचं मिश्रण, तर आपलं तेल छान तापलेलं आहे। आता आपण एक एक करून याच्यामध्ये सोडून घेऊया आणि याला मंद आचेवरती छान तळून घेऊया। इथे सुद्धा गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमी ठेवायची आहे आणि छान याला दोन्ही साईडने आपल्याला तळून घ्यायचं आहे। जसा आपल्या गुलाबजामचा रंग खाव्याच्या येतो ना त्याच पद्धतीने याला सुद्धा आपल्याला छान तळून घ्यायचं आहे। तर मंडळी, अशा पद्धतीने तुम्ही एकदा गुलाबजाम नक्की बनवून पहा आणि कसे काय झाले आहेत ते सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। जर ही रेसिपी तुम्हाला आवडली ना तर लाईक नक्की करा। लाईक केल्यानंतर साईडला तुम्हाला हाईप नावाचं एक ऑप्शन येईल, त्याच्यावरती सुद्धा क्लिक करा। तर तुम्ही पाहू शकता दोन्ही साईडने इथे गुलाबजाम आपले छान तळून तयार झालेले आहेत। रंग एकदम सुरेख झालेला आहे आणि सोडा घातला नाही तरीसुद्धा छान फुगलेले आहेत आणि जेव्हा हे आपण पाकामध्ये घालून ठेवू ना ते आणखीनच जास्त आतमध्ये पाक गेल्यानंतर फुगून तयार होतात। इथे तुम्ही पाहू शकता दिसायला काय सुंदर हे दिसत आहेत आणि मी जे प्रमाण सांगितलं त्याच्यामध्ये एकंदरीत 14 गुलाबजाम बनवून तयार होतात। तुम्हाला जास्त बनवायचे असतील तर प्रमाणसुद्धा मी सांगितलं आहे, त्यानुसार तुम्ही प्रमाण घ्या। आता एक बॅच आपली छान तळून झालेली आहे, राहिलेले सुद्धा अशाच पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचे आहेत। तर राहिलेले गुलाबजामुनसुद्धा मी या तेलामध्ये टाकून घेते आणि याला पण छान असं तळून घेणार आहे। तर अतिशय साधी सोपी आणि तरीसुद्धा मस्त अशी आजची आपली रेसिपी आहे। नारळी पौर्णिमा स्पेशल किंवा रक्षाबंधन स्पेशल ही रेसिपी तुम्ही बनवलीत ना तर घरात सर्वांनाच आवडेल। तर मंडळी, तुम्हाला इथे आणखीन एक सांगायचं राहिलं म्हणजे तुम्ही डेसिकेटेड कोकोनट ऐवजी जर ओलं नारळ वापरणार असाल ना तर तुम्ही ओलं नारळ त्याची साल काढून घ्यायची, त्याला छान खिसून घ्यायचं आणि मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं आहे। नंतर त्याला गाळून घ्यायचं, म्हणजेच एखादा स्वच्छ असा कॉटनचा कपडा घ्यायचा, त्याच्यामध्ये किसलेला ओला नारळ सर्व घालून घ्यायचा आणि त्याला छान गाळून घ्यायचं आणि परत आपल्याला तो रव्यासोबत भाजायचा आहे, म्हणजे त्याचा थोडासा ओलसरपणा निघून जातो आणि रव्यासोबत ओलं नारळ छान भाजलं जातं आणि नंतर मी ज्या पद्धतीने दाखवलं ना त्या पद्धतीने। तर इथे राहिलेले गुलाबजामसुद्धा आपले छान असे तळून तयार झालेले आहेत। दोन्ही साईडनी याला पलटून मी छान तळून घेतलं आणि तुम्ही इथे पाहू शकता मस्त आपले बनवून तयार झालेले आहेत। याला आता पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच पाकामध्ये सोडून घ्यायचं। सर्व तळलेले गुलाबजाम मी एका साईडला काढून घेते आणि याला नंतर पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर मगच पाकामध्ये मी सोडून घेणार आहे। पाकामध्ये टाकल्यानंतर तुम्हाला साधारण 5 ते 6 तास कमीत कमी तसंच ठेवून द्यायचं आहे, म्हणजे छान पाक याच्यामध्ये मुरला जातो आणि चवीला आपले गुलाबजाम एकदम मस्त असे बनवून तयार होतात। इथे आपला पाक पण थंड झालेला आहे आणि गुलाबजाम पण थंड झालेला आहे, त्याच्यामुळे मी आता हे पाकामध्ये छान सोडून घेत आहे आणि 5 ते 6 तासासाठी याला झाकून असंच ठेवून देणार आहे। तर इथे तुम्ही पाहू शकता पाकसुद्धा आपला छान परफेक्ट बनवून तयार झालेला आहे। गुलाबजाम पण बनवून तयार झाले। 5 ते 6 तासानंतर आपण याला छान सर्व करायला घेतले तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त असे छान बनवून तयार झालेले आहेत, रसरशीत असे, पाहता क्षणी खावेसे वाटणारे। तर मंडळी, आपली आजची ही रेसिपीसुद्धा इथे बनवून तयार झालेली आहे। साधी सोपी तरीसुद्धा एकदम मस्त अशी ही आजची रेसिपी आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच मला कळवा। जर तुम्ही कमेंट करून सांगितले ना तर मला आणखीनच जास्त प्रोत्साहन भेटते, त्याच्यामुळे एक कमेंट नक्की करा आणि ही रेसिपी तुम्ही कोणत्या शहरातून पाहताय ना ते सुद्धा मला सांगा। याच्यानंतर तुम्हाला कोणती रेसिपी पाहायला आवडेल तेही मला कमेंट करून सांगा। तर आजची रेसिपी कशी वाटली ती कमेंटमध्ये मला सांगायला विसरू नका आणि रोहिणीज रेसिपी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर पण करा। परत भेटूया अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत। तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी राहा आणि रोहिणीज रेसिपी पाहत राहा। माझी रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।